स्वयंपाकात बनवलेलं आहे मुगाची डाळ आणि एक अजून पार्सल आलेलं होतं चुकीचं जे पायपुसण्या मी बेडशीट मागवली होती त्याबद्दल पायपुसण्या आल्या होत्या तर ते जाते आता कुठून घेतले हे सांगायचं डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचं राहूनच जाते तर मी तुम्हाला आज शेअर करते। गुड मॉर्निंग, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज सकाळी सकाळीच पटकन मला आवरायचं होतं कारण की माझे सासरे म्हणजेच पप्पा ते डब्बा घेऊन जाणार होते। मला पटकन पहिले स्वयंपाक करायचा होता, सगळं आवरायचं सगळं राहिलेलं आहे आणि आज नेमके मावशी आलेले आहे आमच्या कामवाल्या, तर त्यांच्याकडे थोडंसं मेडिकल विषय आहे तर मग म्हटलं पटकन पटापट कामं करायची होती। तर इकडं मी माझा स्वयंपाक पूर्ण करून घेतला आहे। इकडं स्वयंपाकात बनवलेलं आहे मुगाची डाळ आणि एक अजून भाजी आहे ती म्हणजेच भेंडीची भाजी आणि इकडे केलेले नाश्त्यासाठीचे पोहे। तर आता नाश्ता करून घेतो आणि ह्या आहेत चपात्या। ते बघा आलाय आमचा ध्रुवीन आणि हे नचिकेत। आज आमची सगळ्यांची आंघोळ राहिली आहे पण आमचा स्वयंपाक झालाय। हो बेटा, हाय शेजे, हा काय कुठे चलायचं? ध्रुवींचा नाश्ता झालाय, आता आमचा नाश्ता बाकी आहे तर मी आणि नचिकेत नाश्ता करून घेतो। पप्पांना डबा दिलेला आहे, ते गेले आता शेतामध्ये, त्यांचं काम होतं आज। तर आता मी नाश्ता करून घेते। ध्रुवींचा नाश्ता झाला, माझी माऊ केव्हाची त्याच्या पप्पांजवळ खेळत होती कारण की आज भरपूर सकाळपासून काम होतं। तर चला मग या तुम्ही नाश्त्यासाठी, हे घ्या। जे पार्सल आलेलं होतं चुकीचं जे पायपुसण्या मी बेडशीट मागवली होती त्याबद्दल पायपुसण्या आल्या होत्या तर ते जाते आता रिटर्न। काल रिटर्नची रिक्वेस्ट केली होती तर आज जाते ते। 2000 years later. हे ध्रुवींसाठी त्याच्या बर्थडेला आणलं होतं, तुम्ही बघितलंच असेल बर्थडेच्या व्लॉगमध्ये। तर तो अजूनपर्यंत त्याच्यावर व्यवस्थित बसत नाही, काही नाही, फक्त आता तो खेळतोय। म्हटलं चला शूट घेऊया, तर आज पहिल्यांदा तो बसलेला आहे त्याच्या सोप्यावर। तर खूप सुंदर सोपा आहे तो प्रिन्सचा आणि खूप छान वाटतो, पण त्याला एवढा अजून आवडत नाही, त्याला समजत नाही तेवढं की त्याच्यावर काय करायचं, पण खेळतोय आज, म्हणून आज मी शूट घेते। हे ध्रुवीन छान आहे ना बेटा? तर फ्रेंड्स, झोप झाली ध्रुवींची एकदम मस्त, कारण की सगळं आवरत आवरत फार उशीर होऊन गेला होता आज आणि ध्रुवींला झोपायची वेळ होऊन गेली होती। तर मस्त त्याला झोपवलं आधी। तर इकडे बघा तो मस्त फ्रेश उठला आहे, त्याचं जेवण झालं आणि पाणी वगैरे पिऊन सगळं झालं मस्त। आता त्याचं मूडही चांगलं आहे। तर अशा पद्धतीने तो झोपला होता, तोपर्यंत मी आंघोळ वगैरे माझं आवरून घेतलं सगळं, जे गोष्टी माझ्या राहिल्या होत्या आज। तर तुम्हाला 2-1 दिवसापासून सांगते की मी हे कपडे कुठून घेतले हे सांगायचं डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचं राहूनच जाते, तर मी तुम्हाला आज शेअर करते। तर हे जे आहेत ना बंड्या, जसं की आम्ही बंड्या म्हणतो त्यांना, तुम्ही काय बोलतात ते आयडिया नाही, जर काही वेगळं बोलत असाल तर नक्की कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीचे जे शर्ट्स आहेत जे कॉटनचे, प्युअर कॉटन आहेत, तर ते ध्रुवींला मी ऑनलाईन मागवलेत। जसं ध्रुवीन झाला होता, जन्म झाला त्याचा ना, तेव्हा जेव्हा मस्लिन क्लोथचे एकदम प्युअर कॉटनचे कपडे जे मिळतात ते मी ध्रुवींला मागवले होते। तेव्हा स्लीव्ज नव्हते अशा, फक्त इथून एवढं होतं। तर लहानपणी जन्मात न्यूबॉर्न बेबीपासून तर ते 1 इयर 2 इयर सगळ्या बेबींसाठी भेटतात। तशाच पद्धतीने मग मी आता उन्हाळा लागला परत, तर परत तसेच कपडे मागवू म्हटलं। खूप स्मूथ आणि खूप छान असतात, कम्फर्टेबल असतात बघा। नको बेटा ते तोंडात निघालायचा, छी छी छी। तर खेळायला द्या, खेळणी, त्यांच्या वायर, त्यांचं ते खेळणी ते तोंडात घालायला करतो आणि त्याचं ते खायचंय तोंडाचं ते चिविंगचं आहे पण ते नाही करत, तो ते नाही खात। अशा पद्धतीचे हे गंदेपणे, छिचीपणे ध्रुवीन, छी छी, ओ नको नको बेटा, गुड बॉय, नाही खायचं। तर अशा पद्धतीने मग हे जे कपडे मागवले ते मी ऑनलाईन मागवले। त्यात आता तो लहान होता ना तेव्हा 5 टी शर्ट आले होते त्याच्यामध्ये, जेव्हा मी मागवले होते, म्हणजे बंड्या टाईप 5 आले होते। त्याच्यात लंगोटही होते कारण की तेव्हा लंगोटची गरज होती, आता लंगोटची काही गरज नाही। म्हटलं मग फक्त शर्ट सारखे मागू, थोडे स्लीव्ज असायला हवे कारण की उन्हाळा आहे, तो बाहेर पण फिरतो आता। तर मग
खराब व्हायला नको स्किन त्याची, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने जे मागवले ते 4 आलेले आहेत आणि तुम्हाला इथे दाखवते स्क्रीनवर की ते ऑनलाईन मागवले. तिथं स्क्रीनवर आहे सगळे डिटेल. तर तुम्हाला मागवायचे असतील तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही मागवू शकतात. अशा पद्धतीचे मी 4 कलर मागवले. ऑरेंज आहे, तर याच्यावर आहे जिराफ आहे, त्याच्यानंतर इथे आहे गॅलेक्सी, अर्थ गॅलेक्सी वगैरे आहे, आणि हे कलर आहे पीच कलर सारखा. त्याच्यानंतर हा जो आहे कलर तो आहे बटरफ्लायचा पिंकिश कलर, आणि एक जे धुवायला टाकले ते क्लाउड वाला आहे. तर ते वेगवेगळ्या कलर्स आहे. तर अशा पद्धतीचे मी 4 टी-शर्ट मागवले. नको बेटा ते काढ तोंडातून. हे बघ किती छान आहे, बघा किती सुंदर खेळणं आहे आमच्या ध्रुवींचं. हे आहे टर्टल्स, किती क्यूट आहे, कलरफुल टर्टल्स. हे बघा याला किती भारी चोच आहे. हा हे बघा. आता बघा ते पण खायचं नाही बेटा, ते खायचं नाही, याची किती सुंदर खेळणं आहे बघितलं ना. त्याच्या पप्पांनी मस्त मोजकेच खेळणे असे आणलेत ना, खूप सुंदर सुंदर आहेत, पण ते खेळतो सोडून खातो तो. तर ठीक आहे, जर आपल्या विषयाकडे वळूया तर हे टी-शर्ट मी ऑनलाईन मागवले, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्हालाही मागवायचे असतील किंवा कुणाला गिफ्ट करायचे असतील, ते उन्हाळा आहे आणि मस्लिन प्युअर कॉटन क्लोथ आहे. कारण की न्यूबॉर्न बेबीपासून तो 1, 2 इयर 3 इयर तुम्ही तुमच्या बाळासाठी मागवू शकता आणि खूप खरं उत्कृष्ट रिझल्ट आहे. इव्हन मी हे 4थ्यांदा मागवते हे कपडे, कारण की मागच्या उन्हाळ्यात त्याला 2-3 वेळा मागवले गेले. तर तेव्हा तो लहान होता, तेव्हा जास्त कपडे पण नाही घालता यायचे. तर हे कपडे खूप सुंदर होते आणि खूप कम्फर्टेबलही होते. तर ह्या उन्हाळ्यात पुन्हा मी मागवले. तर हे 4 टी-शर्ट आता बघू किती वेळ जातात शर्ट सारखे बंड्या. तर अजून काही मागवले तर ते तुम्हाला कळेलच. चला मग असंच आता आपल्या 100 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आजचा 6वा दिवस आहे कदाचित. तर कंटिन्युटी चालू आहे आणि देवाकृपेने असं कंटिन्यू चालू द्या व्हिडिओ. कारण की जर मी काही करायचं ठरवलं तर अडथळे भरपूर येतात, भरपूर प्रॉब्लेम येतात, आणि त्याचबरोबर मी आजारीही पडली व्लॉगमध्येच. तसंच तरी पण मी केलं कंटिन्यू. तसंच कंटिन्यू करत राहायला पाहिजे असं मला वाटतं, आणि तुमचा सपोर्ट असू द्या. तुमचा सपोर्ट असला ते करायला खूप छान वाटतं आणि अजून पॉझिटिव्हिटी वाटते ना, अजून मस्त जोमाने काहीतरी करावं असं वाटतं. तर चला मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, आणि पुन्हा उद्या भेटू एक छानशा व्लॉगमध्ये. आज थोडी धावपळ होती कारण की घरचे कामं भरपूर होते आज, आणि त्यात मला काही वेळ भेटला नाही स्पेशल तुम्हाला काहीतरी शेअर करण्यासाठी. मी माझा प्रयत्न नक्कीच करत राहील की माझ्या जीवनामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी होतात ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा. तर चला मग असंच कनेक्ट राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब केलेलं असेल ते करून टाका. चला मग ध्रुवीन बाय बाय बोलून टाक बेटा. नको बेटा तिने खायचं. हे बघा ध्रुवीन, शोनू बाळा. तर असंच ध्रुवींचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी कनेक्ट राहा आपल्या चॅनलला. भेटू आपण उद्याच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय बाय, काळजी घ्या तोपर्यंत.